नमस्कार मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आजचा हा व्हिडिओ खास त्या पालकांसाठी जे पालक आपल्या पाल्याला इयत्ता 6वी साठी, इयत्ता 9वी साठी किंवा इयत्ता 11वी साठी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घेऊ इच्छितात। म्हणजे तुम्हाला माहितच असेल, जर जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घेतला तर विद्यार्थ्याचं पूर्ण शिक्षण हे मोफत दिलं जातं। मग या मोफत शिक्षणासाठी विद्यार्थ्याला आधी एक स्कॉलरशिप परीक्षा द्यावी लागते। या स्कॉलरशिप परीक्षेत जर विद्यार्थी उत्तीर्ण झाला तर विद्यार्थ्याला इयत्ता 6वी ते इयत्ता 12वी पर्यंतचं शिक्षण हे मोफत दिलं जातं। पण यासाठी नवोदय विद्यालयाकडून गुरुकुल पद्धत अवलंबली जाते। मग गुरुकुल पद्धत म्हणजे काय? तर स्कॉलरशिप परीक्षा पास झाल्यानंतर आणि नवोदय विद्यालयात प्रवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्याला नवोदय विद्यालय म्हणजे त्या विद्यालयात राहून स्वतःचं सगळं शिक्षण पूर्ण करावं लागतं। म्हणजे इयत्ता 6वी जर विद्यार्थ्याला प्रवेश भेटला तर इयत्ता 6वी ते 12वी पर्यंत विद्यार्थी हा नवोदय विद्यालयामध्ये राहून शिक्षण घेत असतो। मग या गुरुकुल पद्धतीमध्ये शिक्षणासोबतच खेळ असतील, संस्कार असतील, या सगळ्या सुविधा विद्यार्थ्याला पुरवल्या जातात। मग कोणत्या पालकांना हे शिक्षण म्हणजे उत्तम पद्धतीचं शिक्षण आणि मोफत शिक्षण मिळत असेल तर नको असेल? मग यासाठी तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याला कधीपासून अभ्यासाची तयारी करायला हवी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मग पालकांनो, जर तुमचा विद्यार्थी इयत्ता 5वी मध्ये शिकत असेल, इयत्ता 8वी मध्ये शिकत असेल व इयत्ता 10वी मध्ये शिकत असेल तर या विद्यार्थ्याला इयत्ता 6वी साठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते। 8वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याला इयत्ता 9वी साठी प्रवेश परीक्षा देता येते, तर 10वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याला इयत्ता 11वी साठी प्रवेश परीक्षा देता येते। म्हणजे जर विद्यार्थी आता 5वीत असेल तर विद्यार्थी नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेची तयारी करू शकतो। मग 5वीत गेल्यावरच तयारी करायची आहे का? नाही, तर 4थी पासून जरी तुम्ही तयारीला लागला तर इयत्ता 6वी साठी घेतली जाणारी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा हा विद्यार्थी 100% पास होणारच। आता इयत्ता 4थी पासूनच का? तर जवाहर नवोदय विद्यालय ही प्रवेश परीक्षा, या प्रवेश परीक्षेसाठी दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातून 10,000 विद्यार्थी हे अप्लाय करत असतात। मग या 10,000 विद्यार्थ्यांमधून फक्त 80 विद्यार्थ्यांची निवड ही या परीक्षेसाठी होत असते किंवा या प्रवेशासाठी होत असते। मग 10,000 विद्यार्थ्यांमधून जर या 80 विद्यार्थ्यांमध्ये यायचं असेल तर यासाठी नक्कीच आपल्याला लवकर अभ्यास करायची गरज आहे। ठीक आहे, मग इयत्ता 5वीत गेल्यानंतर किंवा 5वी झाल्यानंतर सुट्टीच्या काळात आम्ही नवोदय विद्यालयाचा अभ्यास करू किंवा या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करू, 8वीची परीक्षा झाल्यानंतर मग 9वी साठी नवोदय विद्यालयाचा अभ्यास करू असं म्हणून चालणार नाही। यासाठी तुम्हाला 5वीत असताना म्हणजे 5वी पासूनच जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली तर मग इयत्ता 6वी साठी असेल, इयत्ता 9वी साठी असेल आणि इयत्ता 11वी साठी असेल, ह्या परीक्षा हा विद्यार्थी सोप्या पद्धतीने पास होऊ शकतो। मग आता या परीक्षा देताना कोणकोणते रूल्स किंवा कोणकोणते नियम आपल्याला सांगितलेले आहेत किंवा या परीक्षेचं स्वरूप कसं असतं, कोणत्या विषयावरती विद्यार्थ्याला अभ्यास करायचा आहे, यासाठी प्रॉपर गायडन्स हवा। विदाऊट गायडन्स कोणतीही परीक्षा किंवा कोणताही मार्ग सोपा नसतो। मग त्या गायडन्ससाठी डबल ओ अकॅडमी आता ऑनलाईन बॅचेसही सुरू करत आहे। या ऑनलाईन बॅचेसमध्ये आपल्याला संपूर्ण विषयाची तयारी करून घेतली जाते। मग विद्यार्थी इयत्ता 5वीत असेल किंवा 10वी पर्यंत तो कोणत्याही क्लासमध्ये असेल किंवा महाराष्ट्रातील कोणतीही स्कॉलरशिप परीक्षा विद्यार्थी देत असेल तर त्या स्कॉलरशिप परीक्षेची तयारी आपण या ऑनलाईन बॅचेसमध्ये करून घेत असतो। मग या ऑनलाईन बॅचेसमध्ये संपूर्ण विषयाची तयारी असेल, बेसिक टू ॲडव्हान्स। कोणताही मोठा डोंगर तुम्हाला ओलांडायचा असेल तर आधी सुरुवात करायला हवी। ठीक आहे, त्यासाठी बेसिक पासून टू ॲडव्हान्स पर्यंत आपल्याकडे शिकवलं जातं। क्लास लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दिला जातो। म्हणजे एखादा लाईव्ह क्लास जर तुमच्याकडून मिस झाला तर तुम्ही तो रेकॉर्डेड फॉर्ममध्येही पाहू शकता। जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव
तुम्ही कोणतीही परीक्षा देत असाल आणि तुमचा अभ्यासही पूर्ण झालेला असेल, पण ज्यावेळी तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव करता, त्या प्रश्नपत्रिकेमुळे विद्यार्थ्यामध्ये टाइम मॅनेजमेंट व विद्यार्थ्याला प्रश्नांचा अंदाज येऊ लागतो. नंतर फ्री डाऊट सेशन असेल किंवा विद्यार्थी पालक मार्गदर्शन असेल, अशा सगळ्या सुविधा आपल्या या ऑनलाईन बॅचेसमध्ये पुरवल्या जातात. मग या ऑनलाईन बॅचेसमध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरही कळवू शकता. थँक्यू.